नमस्कार मैत्रिणींनो. तर आपल्या व्हिडिओला किती व्ह्यू आल्यावर आपल्याला किती डॉलर मिळतात हा प्रश्न अनेकांच्या मनात पडलेला असतो. तर माझ्या एका व्हिडिओला किती व्ह्यूज आले आहेत आणि त्या व्हिडिओला किती वॉच टाईम पण मिळाला आहे, सबस्क्राईब किती मिळाले आहेत, त्याचे डॉलर किती तयार झाले आहेत, हे मी ह्या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि खूप अशी महत्त्वाची माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर अजिबात स्किप करू नका. अर्धवट व्हिडिओ पाहायला जातो आणि नंतर मग कमेंट येतात की विचारलं जातं की असं असं पूर्ण बघत जा, कारण प्रत्येक मिनिटाला माझी महत्त्वाची माहिती असते. आणि माझं चॅनल पहिल्यांदा सांगते, माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, त्यामुळे डॉलर तयार होतात. फक्त माझा ॲडसिन पिनचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्यामुळे ॲडसिन पिन आलेला नाही. तर बघू पुढे सांगते मी. तर व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. एकच व्हिडिओ मी असा टाकला होता आणि तो खूप जुना व्हिडिओ आहे. तर काय झालं तर ते सांगते. तर तो व्हिडिओ मी टाकला तर त्याला स्टार्टिंगला थोडेसे व्ह्यू आले होते. मला वाटते 200-300 काहीतरी व्ह्यू त्याच्यावरती असेल, आता माझ्या लक्षात नाही, त्याला बरेच दिवस झाले. बघू आता आपण लाईव्हच. तर तो व्हिडिओ मी टाकला होता, थोडेफार व्ह्यू होते. त्यानंतर तो व्हिडिओ नंतर गॅप झाला, म्हणजे व्ह्यूज यायचे बंद झाले. त्यानंतर आपोआपच तो व्हिडिओ व्हायरलला गेला, म्हणजे एवढा पण नाही पण थोडाफार व्हायरलला गेला. तर त्याच्यातून किती डॉलर झाले तर तुम्हाला मी दाखवणार आहे. आणि प्रत्येक व्हिडिओचे डॉलर हे किती येतात हे असे फिक्स काही नसतं. वेगवेगळं रेट असू शकतो, म्हणजे CTR, RPM हे वेगवेगळं असू शकतं. त्यामुळे फिक्स असं काही नाही की ह्या व्हिडिओला मला समजा उदाहरण देते की 1000 व्ह्यूज आलेले आहेत तर मला त्या व्हिडिओला किती डॉलर मिळतात, किंवा दुसऱ्या व्हिडिओला पण मला 1000 व्ह्यूज आलेले आहेत तर त्या व्हिडिओला पण तेवढेच डॉलर मिळणार का? तर असं काही नसतं. जर एका व्हिडिओला तुमच्या जर 1000 व्ह्यूज आले आणि उदाहरण देते, जर एका 1000 ह्याला व्ह्यूजला $1 जर तुम्हाला मिळाला, हे उदाहरण आहे थोडक्यामध्ये, मी हे खरं सांगत नाही, मी नंतर सांगते. तर 1000 व्ह्यूला तुम्हाला जर $1 मिळाला आणि दुसऱ्या व्हिडिओला जर 2000 व्ह्यूज आले तर तुम्हाला असं वाटणार की त्याला आता $2 मिळणार, पण असं काही नसतं. तर त्या व्हिडिओला तुम्हाला अर्धा डॉलर सुद्धा मिळू शकतो. तर हा सगळा CTRचा प्रश्न असतो, म्हणजे तुमचा व्हिडिओ किती वॉच केलेला आहे त्यानुसार ते ठरवतं, ॲव्हरेज ठरवतं. जर तुमचा व्हिडिओ 10 मिनिटाचा असेल आणि फक्त 5 मिनिटं पाहायला गेलेला असेल तर थोड्याफार प्रमाणात जास्त डॉलर तयार होतात. पण तोच व्हिडिओ 10 मिनिटाचा जर 2 मिनिटातच वॉच केलेला असेल तर त्याचे डॉलर कमी बनतात. म्हणजे हा फरक असतो CTRचा आणि तुमच्या ॲव्हरेजचा, म्हणजे तुमच्या व्हिडिओ किती लोक वॉच करतात ह्यावर ते डिपेंड असतं की किती डॉलर तयार होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला सेम डॉलर मिळतील असं नसतं. म्हणजे थोडक्यात जर 10,000 व्ह्यूज आले आणि त्याला तुम्हाला $5 मिळाले आणि 20,000 जर व्ह्यूज आले दुसऱ्या व्हिडिओला तर त्याला सुद्धा $5 मिळू शकतात. म्हणजे हा फरक असतो, एकसारखं कुठल्याच व्हिडिओला मिळत नाही. म्हणजे फरक हा आहे की ऑडियन्स तुमचा व्हिडिओ किती वॉच करत आहे यावर ते अवलंबून आहे. आणि असं पण आहे की आपला व्हिडिओ किंवा आपला चॅनल कोणत्या देशातून पाहायला जातो, म्हणजे कुठपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचतो ह्यावर पण ते अवलंबून आहे. आणि जर आपला फक्त इंडियामध्येच पाहायला गेला तर आपल्यामध्ये इथे डॉलर थोडे कमी बनतात, पण दुसऱ्या देशात जर आपला व्हिडिओ पाहायला गेला तर जास्त त्याला आपल्याला फायदा असतो. जास्त दुसऱ्या देशात जर व्हिडिओ गेला तर जास्त फायदा असतो आपल्याला डॉलर बनण्यासाठी. आणि अजून एक, व्हिडिओ कोणत्या कॅटेगरीचा आहे ह्यावर पण ते अवलंबून असतं. तर तुमचा जर ब्लॉग चॅनल असेल, एज्युकेशन असेल, तर म्हणजे काहीतरी माहिती अशी चॅनल असतील, भक्तीचे चॅनल असतील, प्रत्येक कॅटेगरीला वेगवेगळा हा CTR असतो. वेगवेगळे डॉलर हे तयार होत असतात. म्हणजे ब्लॉगच्या चॅनलला जास्त बनतात. एज्युकेशन जर तुम्ही काही टीच करत असाल तर त्याला पण चांगल्या प्रकारे डॉलर मिळतात. आणि कॉमेडीला ह्याला थोडेसे कमी प्रमाणात मिळतात. म्हणजे प्रत्येक कॅटेगरीनुसार ते वेगवेगळं असतं, सारखं असं काहीच नसतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, मॉनिटाईज हे म्हणजे काही शॉर्टकट नाही. हा फक्त तुमच्यावर असलेला टर्स्ट आणि क्वालिटी ह्यावर मिळतो. मग काय करायचं,
जर तुम्हाला असं वाटत असेल की आपला चॅनल सक्सेस व्हावा, आपण चॅनलमध्ये सक्सेस मिळावं, आपला चॅनल रिजेक्ट न होता मॉनिटाईज व्हावा असं जर वाटत असेल तर काही महत्त्वाच्या टिप्स मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. स्वतःचा आवाज वापरा. दुसरं, रिअल इन्फॉर्मेशन द्या. चॅनल प्रोफेशनल ठेवा. व्हिडिओला क्लॅरिटी असू द्या. ऑडियन्सला हेल्प करा, म्हणजे काही कमेंट आल्या तर त्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूला कसलाही आवाज तुमच्या व्हिडिओमध्ये आला नाही पाहिजे, एकदम शांत पाहिजे. जे काही तुम्ही सांगताय, जे काही महत्त्वाचं असेल ते लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचलं पाहिजे, ही सुद्धा काळजी घ्यायची आहे. टॅग वगैरे, थंबनेल ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतःच्या पाहिजे. कोणाचंही काही कॉपी करू नका. कोणाच्याही चॅनलवरचे डायरेक्ट व्हिडिओ डाउनलोड करून आपल्या चॅनलवरती अपलोड करू नका. ह्या जर गोष्टी तुम्ही यूज केल्या, म्हणजे ह्या ज्या टिप्स तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमचा चॅनलमध्ये तुम्हाला नक्की यश मिळणार आहे. कुणीसुद्धा अडवू शकणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जर तुम्ही पाळल्या तर नक्कीच तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणीही अडवू शकणार नाही. चला तर मैत्रिणींनो, आता मी दाखवणार आहे की माझ्या चॅनलवरचा तो व्हिडिओ कसा व्हायरलला गेला, किती वॉच टाईम मिळाला, किती सबस्क्राईब मिळाले त्या एका व्हिडिओला आणि किती डॉलर तयार झाले आहेत. तर ते मी आता दाखवते. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हा व्हिडिओ आहे स्वामींचे 3 गुरुवार व्रत कसे करायचे. तर हा व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला ओपन करून. तर ह्या व्हिडिओला मला 4700 व्ह्यूज आलेले आहेत. तर हा मी कधी टाकला होता तर ते दाखवते. ते बघू शकता 4700 व्ह्यूज आलेले आहेत. तर इथं किती झालेत बघा डेज. एवढ्या डेजमध्ये एवढे व्ह्यूज आलेले आहेत. म्हणजे इथे 0 ते 70 मध्ये किती आले होते. इथे बघा 16 सप्टेंबर, म्हणजे मी टाकला कधी ते दाखवते. आता क्लिक केल्यावर येतं. आता हा 3 ऑगस्ट 2025. तेव्हा 893 व्ह्यूज होते. माझ्या पण लक्षात नव्हतं, सॉरी. मगाशी मी सांगितलं काय 200-300 व्ह्यूज असतील, पण आत्ता कळालं आहे मला. मी पण एवढं काही क्लिअर पाहिलं नव्हतं. तर 893 व्ह्यूज होते त्यावेळेस 3 ऑगस्टला. त्यानंतर थोडा डाऊनमध्येच गेला. त्यानंतर इथे थोडा उचलला. तर इथे 22 नोव्हेंबरला परत व्ह्यूज वाढले. त्यानंतर इकडे वाढत गेले. ते बघू शकता. म्हणजे कधी कोणता व्हिडिओ व्हायरलला जाईल आपल्याला कळणारसुद्धा नाही. तर अशा गोष्टी आहेत ह्या. एवढे दिवस झालेत आणि एवढे व्ह्यूज आलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ कधीच डिलीट करायचा नसतो, कधी कुठला व्हिडिओ व्हायरलला जाईल. तर त्याच्यासाठी मला 241 वॉच टाईम मिळालेला आहे. तर इथे बघू शकता, इथे कमी होता, नंतर इथे हळूहळू तेवढाच होता, कमीच होता, नंतर इथे थोडा वाढत गेला आणि 241 वॉच टाईम मला मिळालेला आहे एवढ्या व्ह्यूजमध्ये. तर सबस्क्राईब 21 मिळालेले आहेत. स्वामींचे होते त्यामुळे सबस्क्राईब चांगले मिळालेत. स्वामींविषयी होते. आता इथे तुम्हाला वाटेल इथे डॉलर 97 दिसतात ते, पण एवढे डॉलर नाही येते. तर हे पॉईंटच्या पुढे असतं, तर तेव्हा ते सेंटमध्ये असतं. तर इथे तुम्हाला वाटेल की $97 मिळालेत का, तर नाही, हे $97 मिळालेले नाहीत. हे 97 सेंट आहे. म्हणजे अजून 3 सेंट जर याच्यामध्ये ॲड झाले तर आपल्याला $1 मिळणार आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल, जेव्हा 100 सेंट तयार होतात तेव्हा $1 हा आपला बनतो. 100 सेंटला $1 असं हे गणित असतं. तर आता इथे तुम्ही बघू शकता 4700 व्ह्यूजला थोडक्यात $1 मिळालेला आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता. आता डॉलरची किंमत काय आहे बाहेर रोज बदलत असते, त्यामुळे तुम्ही बघू शकता. हे माहिती असेल डॉलरची किंमत आता सध्या काय चालू आहे आणि रोज ही चेंज होत असते. त्यामुळे एवढं काय आपण लगेच काय हिशोब लावत बसायचं नाही. तर आता इथे तुमच्या लक्षात आलं असेल किती व्ह्यूजला आपल्याला किती डॉलर बनतात. आणि हे सगळं वेगवेगळं असतं. म्हणजे कधी कमी व्ह्यूजला पण चांगले डॉलर मिळतात. म्हणजे तुमच्या कॅटेगरीवर अवलंबून असतं, तुमचा कंटेंट कशा ह्याच्यावर अवलंबून आहे, म्हणजे किती मोटिवेशनल आहे किंवा किती महत्त्वाचं आहे त्यावर सुद्धा ते डॉलर तयार होत असतात. कधी कमी व्ह्यूजला जास्त डॉलर बनतात, तर कधी जास्त व्ह्यूजला सुद्धा कमी डॉलर तयार होत असतात. ह्या गोष्टी असतात. त्यामुळे
हेच मला आज क्लिअर सांगायचं होतं. मी मागं पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी दाखवेल मला जर वेळ मिळाला तर, त्यामुळे ते आजचा मी दाखवलं. तर आवडली असेल माहिती तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.